आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एन.के. ठाकरे ज्यांच्यासाठी आपण सगळेजण अगत्यानं या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यांचा अमृत महोत्सव अतिशय आनंदानं साजरा केला जातोय ते डॉक्टर सर्जेराव निमसे, सौ सुलभाताई निमसे व्यासपीठ एका दृष्टीनं कुलगुरूंची मांडली आहे या ठिकाणी पाहायला मिळते. देशातल्या अनेक विद्यापीठांचे संसदेचे आमचे सरकारी शिवसैनिकी अन्य सरकारी बंधू-भगिनींना आजचा दिवस हा जवाहरलाल नेहरू यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. हे काही अधिक सांगण्याची गरज नाही, पण अजून एक भारताची उभारणी करणं स्वातंत्र्याच्या नंतर याच्यामध्ये नेहरूंचं योगदान हे मोठं होतं. नेहरू आणि अहमदनगर याचं एक वेगळं नातं होतं. 8 ऑगस्ट 1942 साली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही मुंबईमध्ये होती ऑगस्ट क्रांती मैदानावर. आणि ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींना अरेस्ट केलं आणि पुण्यामध्ये आणलं. आणि काँग्रेसची जी सगळी वर्किंग कमिटी होती ती अरेस्ट केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते. परंतु एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलं, नेहरूंच्याकडून या ठिकाणी केली गेली आणि ती म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे हा जवाहरलाल नेहरूंनी लिहिला. याचं संपूर्ण लिखाण हे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळं हा 14 दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आनंद आहे की हाच दिवस सर्जेराव निमसे यांचा जन्मदिवस आहे. हे ग्रस्त शेतकरी कुटुंबाचे नगर जिल्हा आणि विशेषतः नगरचा दक्षिण भाग हा एकेकाळी अतिशय अडचणीचा हा भाग होता. दुष्काळ हा फासलेला उजळलेला असायचा. पण कर्तृत्व दाखवणारी अनेक माणसं या भागातून पुढे आली आणि समाजाची त्यांनी सेवा करत आहे. सहजच मी आठवत होतो की के भापकर एकेकाळी या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं. हिराबाई भापकर त्यांनी एकेकाळी नेतृत्व केलं या ठिकाणी. त्याच्यानंतर ॲडव्होकेट अक्षय फाशी माजी खासदार त्यांनी नेतृत्व केलं. तेही या सगळ्या दक्षिणेचे आणि ज्यांचा सन्मान आपण करतोय तेही दक्षिणेचेच. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं काम त्यांनी गेले 40-45 वर्ष करून एक प्रकारची या क्षेत्राला दिशा हे देण्याच्या संबंधित काम त्यांनी केलं. ते स्वतः उत्तम शिक्षक होते, नगरच्या कॉलेजमध्ये होते
गणित हा त्यांचा विषय. गणित म्हणल्याच्या नंतर त्यांना अतिशय आस्थेचा विषय आणि त्या विषयात चर्चा करायची म्हणल्यावर एक प्रकारचा आनंद त्यांच्याकडून मिळतो. माझा व्यक्तिगत अनुभव हा वेगळा आहे. माझं गणित अतिशय कच्चं. मी कधी कॉलेजमध्ये गणिताच्या आसपास राहिलो नाही. कॉलेजमध्ये गेलो, पण गणित बघितल्याच्या नंतर प्राचार्यांना भेटून काही पर्याय आहे का याचा शोध केला आणि बिझनेस मॅनेजमेंट हा पर्याय हे कळल्याच्या नंतर पुण्याच्या मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. पण गणित या विषयाच्या संबंधी अतिशय मोठं योगदान संजयराव नेमसेंनी गेली 40 वर्षे ते त्या क्षेत्रामध्ये जे जे कोणी पुढे येतात त्यांना प्रोत्साहित केलं. त्याचे ज्यांनी लोक आहेत त्यांना बोलून त्यांचा सन्मान केला. इंडियन काँग्रेसचं अध्यक्षपद हेच त्यांच्याकडे आलं. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये गणिताच्या संबंधी आस्था असलेल्या अनेक लोकांचा सहभाग झाला. हे महत्त्वाचं काम नेमसेंच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालेलं होतं. कधी कधी मला गंमत वाटते की नेमसे यांचं शिक्षण तुम्ही मेरठला होता. मेरठ आमचा हा नगरी मेरठचा कसा होता. मेरठचा नमचा संबंध पण मेरठला गेले. तिथं उच्च शिक्षित होण्याची काळजी त्यांनी घेतली. नंतरच्या काळामध्ये इथं अनेक वर्ष सेवा केल्यावर त्यांच्यावर विद्यापीठ चालवायची जबाबदारी ज्या वेळेला आली त्या 2 ठिकाणी कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं. एक नांदेड आणि दुसरं लखनौ. नांदेडचं विद्यापीठ आणि माझा काही ना काहीतरी संबंध होता. आज नांदेडचं विद्यापीठ ज्या वेळेला औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं त्यावेळेला एक वाद झालेला होता आणि त्या वादातून मार्ग काढण्याच्यासाठी मराठवाड्याच्या सहकाऱ्यांना निमंत्रित करून मी त्यांना सांगितलं की आपण औरंगाबाद विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं नाव त्याचं नामविस्तार करू आणि त्यांच्या नावाने ते विद्यापीठ करू आणि दुसरं एक विद्यापीठ मराठवाड्यामध्ये मी देऊ इच्छितो आणि ते स्वामीजींच्या नावानं आणि ते नांदेडलं होतं. डॉक्टर वाघमारे हे त्याचे पहिले कुलगुरू होते आणि नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी संजयराव नेमसेंनी घेतली आणि त्या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही नेमसेंनी केली याची नोंद त्या सगळ्यांनी घेतलेली आहे. आज हा कालखंड त्यांचा संपल्यानंतर आश्चर्य असा की उत्तर प्रदेशमध्ये आणि तिथल्या लखनौ युनिव्हर्सिटी होती. मी तिथले राज्यपाल हे माझे सहकारी होते. विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. एकदा सहजच ते भेटले आणि त्यांना मी विचारलं, अहो म्हणजे हे आमचे नेमसे तिथल्या कॉलेजला आलेले आहेत, विद्यापीठाला आले, तुमच्या विद्यापीठाचं नावलौकिक आणि काही वेगळं ऐकतो. कायदा आणि सुव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा विषय तिथल्या विद्यापीठाचं
फुलं असतो. आणि असं असताना यांच्यासारखा सज्जन माणूस त्या विद्यार्थ्याला टिकायचा कसा, हा प्रश्न मी राम नाईकांना विचारला होता. त्यावेळी ते गव्हर्नर होते. आणि राम नाईकांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ एका अडचणीच्या काळातून जात, पण हिंसेच्या ठिकाणी आले आणि त्या जपाने सुसंवाद ठेवला विद्यार्थ्यांशी, सहकार्यांशी. आणि आज एक बदललेलं चांगलं विद्यापीठ म्हणून लखनौ या विद्यापीठाचा नावलौकिक गेला. आणि त्याचं मोठं श्रेय हे निमसेना हे द्यावं लागेल. ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. अशा अनेक गोष्टी आहेत. आनंद आहे की या सगळ्यामध्ये त्यांच्यामार्फत एक प्रकारची समाजाची सेवा त्यांनी केलेली आहे. आम्हा लोकांच्या मनात दुसऱ्या काही गोष्टी आहेत. आतापर्यंत तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं, अजूनही करतात, मार्गदर्शन करतात. पण माझ्या मते आता समाजाच्या व्यापक प्रश्नावर लक्ष घालण्याच्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता आज समाजकारणात आहे. आणि ती चांगल्या लोकांची जी गरज आहे ती भागवण्याच्यासाठी निमसेनी लक्ष द्यावं, सहकार्य करावं आणि या गोष्टीमध्ये वेळ करावा. माझी खात्री आहे की आज महाराष्ट्राला अशा व्यासंगी दूरदृष्टीच्या लोकांची गरज आहे. आणि त्याची गरज यांच्यामार्फत पूर्ण होऊ शकेल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुलगुरू हा एक ग्रंथ आणि दुसरा एक ग्रंथ आज प्रसिद्ध झालेले आहेत. हे दोन्ही ग्रंथ मी चालले. अनेक गोष्टीवर फार चांगले लेख त्या ठिकाणी आले. नेमसे यांनी स्वतः जे लिहिलेला एक लेख आहे त्याच्यामध्ये आज जगामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद त्यांनी घेतलेली आहे. आणि प्रामुख्यानं त्याच्या एका लेखामध्ये AIच्या संबंधीचा उल्लेख. आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही यासंबंधी अतिशय चर्चा आहे, जागृती आहे. आज हे सूत्र अनेक क्षेत्रामध्ये परिवर्तन करतं आहे, चमत्कार करतं आहे. ते शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल, प्रशासनाचं असेल, अनेक क्षेत्र असेल की ज्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून एक प्रकारचं परिवर्तन आज देशाच्या समोर येतं आहे. आणि त्याची नोंद घेऊन त्याच्यावरचं उत्तम शिक्षण आज याच ग्रंथामध्ये निमसे यांनी लिहिलेले. माझी खात्री आहे की नव्या पिढीला वाचल्याच्या नंतर त्यामधून एक नवीन दृष्टी ही आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे हे क्षेत्र असो किंवा अन्य क्षेत्र असो, जिथं जातील, जे काम करतील, त्या कामाची जबाबदारी घेतील, त्या ठिकाणी एक प्रकारचं वेगळं चित्र उभं करतील याची खात्री ही आपल्या सगळ्यांना आहे. आज या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण अगत्यानं या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि त्याचं एकच कारण त्यांच्याविषयी आस्था आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या समाजासोबत जे फेरण्याची पावले टाकली त्याबद्दल एक प्रकारची कृतज्ञता ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त होते. याचा मी मनापासून आनंद व्यक्त करतो. आणि माझे त्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. त्यांना साथ देणाऱ्या सुलभाताई आणि कुटुंबाचे सगळे घटक यांचंही अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मनपूर्वक धन्यवाद साहेब.
आपले शब्द आणि शुभेच्छा नेहमीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी राहतील यात काही शंका नाही. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमातलं